नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण पाहूयात एक अशी कथा जी तुमच्या मनाला स्पर्श करून जाईल. एकदा एका गावात राहणाऱ्या एका साध्या भक्ताच्या मनात सतत एक प्रश्न घोळत होता. आयुष्याचा खरा अर्थ काय? पैसा, संसार आणि धावपळ यामध्ये मनाला शांती का मिळत नाही? एके रात्री त्याला स्वप्न पडलं. धुक्याने भरलेले हिमालय, समुद्राच्या लाटा, मंदिरातील घंटानाद आणि एक शांत आवाज चारधामाला ये. तुझ्या प्रश्नांची उत्तरं तिथे मिळतील. सकाळी उठल्यानंतरही ते शब्द त्याच्या मनातून जात नव्हते. त्याला वाटलं जणू कोणीतरी अदृश्य शक्ती त्याला बोलावत आहे. आणि त्या क्षणी त्याने निर्णय घेतला चारधाम यात्रेला जाण्याचा. त्याच्या यात्रेची सुरुवात झाली उत्तर दिशेतील पवित्र बद्रीनाथ मंदिरापासून. हिमालयाच्या कुशीत वसलेलं ते धाम पाहताच त्याच्या मनात एक वेगळी शांतता उतरली. थंड वाऱ्यात, मंत्रांच्या नादात आणि अलकनंदेच्या प्रवाहात त्याला जाणवलं की देव दूर नसतो. मन शांत तेथे त्याने ऐकलं की हे स्थान पूर्वी एका भगवान शिवांची तपोभूमी होतं. पण भगवान विष्णूने येथे ध्यान धारण केलं आणि तेव्हापासून हे मोक्षभूमी बनलं. त्या क्षणी त्याला समजलं जीवनात जागा बदलली की नाही, पण मन बदलतं तर सर्व काही बदलतं. यानंतर तो पश्चिमेकडील द्वारकाधीश मंदिर येथे पोहोचला. समुद्राच्या लाटांमध्ये उभी असलेली श्रीकृष्णांची नगरी त्याला कर्म, जबाबदारी आणि धर्म यांची आण करून देत होती. स्थानिकांनी त्याला सांगितलं, श्रीकृष्णांच्या प्रस्थानानंतर संपूर्ण द्वारका समुद्रात विलीन झाली. त्या गोष्टीने त्याला जाणवलं की वैभव आणि सत्ता क्षणभंगूर आहेत, पण धर्म आणि प्रेम अमर असतं. तिसरा टप्पा होता पूर्वेकडील जगन्नाथ मंदिर पुरी. येथे भक्तीचा महासागर उसळताना दिसत होता. मंदिरातील प्रसाद, रथयात्रेची कथा आणि भक्तांची निस्सीम श्रद्धा पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला वाटलं देवाला मोठेपणा नको, फक्त प्रेम आणि समर्पण हवं. शेवटी तो दक्षिणेकडील रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम येथे पोहोचला. समुद्र किनाऱ्यावर उभं राहून त्याने लाटांकडे पाहिलं आणि श्रीरामांनी येथे शिवलिंग स्थापन करून केलेली पूजा आठवली. त्या क्षणी त्याला जाणवलं खरा भक्त तोच जो अहंकार सोडून नम्रतेने देवासमोर झुकतो. चारही धामांची यात्रा पूर्ण झाल्यावर तो परत निघाला. पण परतताना त्याला जाणवलं की तो ज्या माणसाने यात्रा सुरू केली होती तो आता राहिलाच नव्हता. त्याच्या समस्या तशाच होत्या, आयुष्य तसंच होतं, पण त्याचा दृष्टिकोन बदलला होता. मनात शांतता होती, अहंकार विरघळला होता आणि एक गूढ समाधान निर्माण झालं होतं. त्याला समजलं चारधाम यात्रा म्हणजे देव शोधण्याची यात्रा नाही, तर स्वतःला शोधण्याची यात्रा आहे. चारधाम यात्रा आत्म्याचा बदल. चारधाम यात्रा पूर्ण करून तो भक्त घरी परतला. पण घरात पाऊल टाकताच त्याला जाणवलं काहीतरी बदललं आहे. घर तेच होतं, माणसं तीच होती, आयुष्यही तसंच होतं, पण त्याच्या मनात एक गूढ शांतता निर्माण झाली होती. पूर्वी छोट्या गोष्टींवर चिडणारा तो माणूस आता शांतपणे हसत होता. पूर्वी चिंता करणारा मनुष्य आता प्रत्येक परिस्थितीकडे स्वीकाराने पाहू लागला. एके संध्याकाळी तो एकटाच बसला होता. डोळे मिटले आणि चारही धामांच्या आठवणी त्याच्या मनात जिवंत झाल्या. त्याला हिमालयातील बद्रीनाथ मंदिराची थंड हवा आठवली, जिथे त्याने पहिल्यांदा स्वतःच्या मनाचा आवाज ऐकला होता. त्याला समुद्रकिनारी उभं असलेलं द्वारकाधीश मंदिर आठवलं, जिथे त्याला समजलं की जीवनात कर्म टाळून चालत नाही, पण कर्म करताना आसक्ती सोडावी लागते. त्याच्या डोळ्यांसमोर भक्तीने भरलेलं जगन्नाथ मंदिर पुरी आलं, जिथे हजारो लोकांमध्ये उभा राहूनही त्याला देवाशी एकटेपणाचा संवाद अनुभवता आला होता. आणि मग त्याच्या मनात समुद्राच्या लाटांमध्ये उभं असलेलं रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम उमटलं, जिथे त्याने नम्रतेचं खरं महत्त्व जाणलं. त्या क्षणी त्याला एक गोष्ट स्पष्ट झाली. चारधाम म्हणजे चार मंदिरं नाहीत, तर जीवनातील चार शिकवणी आहेत. बद्रीनाथने त्याला शांतता शिकवली, द्वारकाने जबाबदारी शिकवली, पुरीने भक्ती शिकवली, रामेश्वरमने नम्रता शिकवली. काही दिवसांनी त्याच्या मित्राने त्याला विचारलं, यात्रा करून आलास, खरंच काही बदल झाला का? तो हलकेच हसला आणि म्हणाला, पूर्वी मी देवाला शोधत होतो, आता मला जाणवलं देव कधी हरवलाच नव्हता, हरवलेलो तर मीच होतो. त्या रात्री तो आकाशाकडे पाहत होता. मनात कोणतीही मागणी नव्हती, तक्रार नव्हती, फक्त कृतज्ञता होती. त्याला जाणवलं चारधाम यात्रा संपलेली नाही, ती आता त्याच्या आत सुरू झाली आहे.
चारधाम यात्रेनंतर त्याच्या आयुष्यात शांतता आली होती, पण मनात अजून एक प्रश्न जिवंत होता. ही हाक मला का आली होती? एके रात्री त्याला पुन्हा ते स्वप्न पडलं. तो स्वतःला एका लांब, शांत मार्गावर चालताना पाहत होता. चहूबाजूंना धुकं होतं आणि दूर मंदिरातील घंटांचा मंद आवाज ऐकू येत होता. अचानक त्याच्यासमोर 4 दिशांना जाणारे 4 मार्ग दिसले. पहिल्या मार्गावर हिमालयाचा थंड श्वास होता. जणू बद्रीनाथ मंदिर त्याला पुन्हा अंतर्मनात डोकवायला सांगत होतं. दुसऱ्या मार्गावर समुद्राच्या लाटा होत्या. जणू द्वारकाधीश मंदिर त्याला कर्म आणि धैर्याची आठवण करून देत होतं. तिसऱ्या मार्गावर भक्तीचा महासागर उसळत होता. जणू जगन्नाथ मंदिर पुरी त्याला पूर्ण समर्पण शिकवत होतं. आणि चौथ्या मार्गावर शांत समुद्रकिनारा होता. जणू रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम त्याला अहंकार विसरायला सांगत होता. तो संभ्रमात उभा राहिला. कोणता मार्ग निवडायचा? तेवढ्यात त्याला एक शांत आवाज ऐकू आला. हे मार्ग बाहेर नाहीत, ते तुझ्या आत आहेत. क्षणात ते 4ही मार्ग एकत्र झाले आणि प्रकाशाचा एक तेजस्वी मार्ग तयार झाला. त्या प्रकाशात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं, शांत, निर्धास्त आणि समाधानी. त्याला अचानक जाणवलं, चारधाम यात्रा म्हणजे 4 ठिकाणी जाणं नव्हे, तर मन, बुद्धी, भावना आणि आत्मा यांना एकत्र आणण्याचा प्रवास आहे. स्वप्नातून जागा झाल्यावर त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते, ते समाधानाचे होते. त्या दिवसापासून त्याने आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगायला सुरुवात केली. तो मंदिरात कमी गेला, पण प्रत्येक माणसात देव पाहू लागला. तो इच्छा कमी मागू लागला, पण कृतज्ञता जास्त अनुभवू लागला. लोकांना त्याच्यातील बदल दिसू लागला. कोणी विचारलं, तुला देव भेटला का? तो हसत म्हणाला, देव भेटला नाही. यात्रा म्हणजे 4 ठिकाणी जाणं नव्हे, तर मन, बुद्धी, भावना आणि आत्मा यांना एकत्र आणण्याचा प्रवास आहे. स्वप्नातून जागा झाल्यावर त्याच्या डोळ्यात अश्रू आले, पण ते दुःखाचे नव्हते, ते समाधानाचे होते. त्या दिवसापासून त्याने आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगायला सुरुवात केली. तो मंदिरात कमी गेला, पण प्रत्येक माणसात देव पाहू लागला. तो इच्छा कमी मागू लागला, पण कृतज्ञता जास्त अनुभवू लागला. लोकांना त्याच्यातील बदल दिसू लागला. कोणीतरी सहज विचारलं, तुला देव भेटला का? तो हसत म्हणाला, देव भेटला नाही, पण देवापासून मला वेगळं ठेवणारा माझा अहंकार हरवला. आणि त्या क्षणी चारधाम यात्रेचं अंतिम रहस्य त्याला समजलं. यात्रा मंदिरापर्यंत नेते, पण तिचा खरा शेवट आपल्या आतल्या शांततेत होतो. कदाचित म्हणूनच चारधाम यात्रा पूर्ण करणारा भक्त देवाबद्दल मोठ्या गोष्टी सांगत नाही, तो फक्त शांत हसत राहतो. तर कशी वाटली तुम्हाला ही कथा? जरूर कमेंट करून कळवा. भेटूया उद्याच्या असाच एका रहस्यमयी कथेमध्ये. धन्यवाद.